ओके. आता 10 वर्षापासून दादा तू या व्यवसायात आहेस. आता इतके लोक तुझ्याकडे येतात. अ, चांगल्या क्वालिटीचं सामान तर नो डाउट तू सगळं वापरतोस. पण मग त्याच्यामुळे प्रॉफिट जर काढायचं असेल तर रेट पण जास्त ठेवायला लागतो. मग रेट जास्त ठेवल्यानंतर पण पैसे देऊन चांगलं खाणारे लोक मिळतात? लोकं मिळतात, तुम्हाला पेशन्स ठेवायला लागतो. आपल्या क्वालिटी आपण सोडायची नाही, याच्यावर एक तर स्वतः खाद्य व्यावसायिकाचा विश्वास पाहिजे. करेक्ट आहे. मला जसं म्हटलं मगाशी ₹560 त्यावेळी 540 होतं. आम्ही सँडविच आणि ग्रिल सँडविच आम्ही प्रयत्न करून बघितला चालू करायचा. पिझ्झा केला. त्यात परवडत नसताना इतरांच्याबरोबर कॉम्पीट करायला रेट तेवढे ठेवले. थोडे ₹10-20 जास्त ठेवले. कारण वरकरणी या ह्याच्यामध्ये दिसतं तसं मार्जिन त्या पिझ्झा, बर्गर आणि या ह्याच्यात मिळतं. जो व्यवसाय मी आता करत नाही. पण त्याच्यात मी 6 महिने करून बघितलं. पिझ्झा ओव्हन घेतले, सँडविच टोस्टर्स घेतले, 2 माणसं त्याच्याकरता डेडिकेटेड ठेवली. पण हे चांगलं चीज आणि चांगलं बटर वापरून जो सेल व्हायला पाहिजे तेवढ्या मोठ्या ह्याच्यात झालं नाही. माझी कपॅसिटी एक लिमिटपर्यंत मी ठरवली होती. मी 6 महिने केलं. नंतर मला ते पुल ऑन करणं शक्य झालं नाही. तर एक निष्ठावान खाद्य व्यावसायिक जरा आत्मस्तुतीचं हे करून मी सांगतो. पण मी ते बंद केलं. ओके. मी ते बर्गर आणि सँडविचेस, ग्रिल सँडविचेस करणं बंद केलं. कारण मला ती क्वालिटी मेंटेन नसती करता आली. बरोबर. मग मी कुठेतरी कॉम्प्रोमाइज केली असती. जसं म्हटलं ₹140 किलो, त्यावेळी ते ₹110 किलो होतं. अरे बापरे! त्यावेळी पण अवेलेबल होतंच. त्यावेळी पण आत्ताचे जे मोठे मस्का बन आणि याच्याकरता फेमस आहेत लोकं, जे पूर्वी खरोखर चांगले वापरायचे. त्यापैकी 1-2 जणांचे मी पूर्वी ब्लॉग पण केलेले आहेत. बरं. त्यावेळी ते जेन्युइन क्वालिटी होती त्यांची. हां. आता ते पण तसंच वापरतात असं मला अगदी खात्रीलायक माहिती आहे. म्हणजे त्यांना सप्लाय करणारे माहिती आहेत.